रायगड जिल्ह्यातील डान्स बारवरून मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील बार फोडला. महाराजांच्या राजधानीत एवढे डान्स बार कसे? राज ठाकरेंनी विचारलेला सवाल. हिंदू आहोत, हिंदी नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टी शर्टची चर्चा. राज ठाकरेंचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छापले टी शर्ट. देशपांडेंची प्रतिक्रिया. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा. नांदणी मठातील हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांचा लढा सुरूच. कोल्हापूरकरांचा यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग. दादा माधुरी हत्तीण परत आणा. वरवणच्या सभेत तरुणाची विनंती. व्हिडिओ व्हायरल. अजित पवारांकडून तरुणाला प्रकरण कोर्टात असल्याचं उत्तर. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराजांनी मोदींना लिहिलं पत्र. हत्तीण कोल्हापुरात आणण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात. पत्रातून विनंती. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावलं. रोहित पवारांनी एक पोस्ट करत मेघना बोर्डीकरांचा धमकावतानाचा व्हिडिओ केला पोस्ट. बोर्डीकरांकडून ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी. 5 कोटींचं असेल, 10 कोटींचं वसतिगृह असेल मागा. आपल्या बापाचं काय जातंय? सरकारचा पैसा आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेतलं इनकमिंग सुरूच. आजही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. पालिका निवडणुकी आधीच्या पक्षप्रवेशांनी ताकद वाढणार. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी. डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता. वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा. देशात तयार झालेल्याच वस्तू वापरा. मोदींचं आवाहन. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर स्वदेशीवर भर. अनिल अंबानींना देश सोडण्यास बंदी. अंबानींच्या कंपन्या ईडीच्या रडारवर. छापेमारीसह चौकशीसाठी ईडीनं समन्सही बजावलं. माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा. मोलकर्णीवर लैंगिक अत्याचाराचं कारण भोवलं. बंगळुरू लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाकडून 5 लाखांचा दंडही जाहीर. बीडमधील फरार गोट्या गीतेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. जितेंद्र आव्हाड दमानिया खोटे आरोप करत असल्याचा दावा. आव्हाडांना महागात पडेल म्हणत व्हिडिओतून दिली धमकी. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात मुलींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा आरोप. तर पोलिसांनी आरोप फेटाळले. प्रकरणाची चौकशी करण्याची सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.